नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। जुलैच्या पगारासोबत हा आर्थिक लाभ मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वित्त विभागाने प्रस्ताव पाठवला असून लवकरच यास अधिकृत मंजुरी मिळेल अशी माहिती आहे। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे। मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वाढवण्याचा प्रस्ताव आहे, जो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला आहे। मार्च महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% केला होता। त्यानंतर विविध राज्यांनी हा निर्णय स्वीकारला असून महाराष्ट्र सुद्धा त्याच दिशेने पावले टाकत आहे। जानेवारीपासून लागू होणार डीए वाढ। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलैच्या पगारासोबतच जानेवारी ते जून या 6 महिन्याचा डीए फरक देखील मिळणार आहे। सरकारकडून या संदर्भात लवकरच शासन निर्णय म्हणजे GR काढला जाण्याची शक्यता आहे। म्हणजे जुलै महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता अधिक मागील 6 महिन्याचा फरक अशा दुहेरी लाभाची अपेक्षा कर्मचारी आणि पेन्शनधारक करू शकतात। सरकारकडून यावर अंतिम मंजुरी मिळताच GR जारी केला जाईल आणि पुढील वेतनपत्रकात हे बदल लागू होतील। लाखो कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक दिलासा। मित्रांनो, या निर्णयाचा लाभ लाखो राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मिळणार आहे। सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर डीए वाढ ही मोठा दिलासा देणारी ठरणार आहे। शिक्षण, पोलीस, महसूल, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यातील कर्मचारी या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत। मित्रांनो, डीए वाढीचा शासन निर्णय येताच जिल्हानिहाय आणि विभागवार वेतन हिशोब अद्ययावत करण्यात येईल। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवा आणि पगारपत्रक येताच फरकाची रक्कम तपासा। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।